नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 8व्या हप्त्या संदर्भात आली सर्वात मोठी अपडेट। शेतकरी मित्रांनो, या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार आहे 2000 रुपये जमा। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारने आणलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही एक क्रांतिकारी योजना आहे। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या पीएम किसानच्या धर्तीवर ही योजना चालू झाली। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये मिळतात, ते थेट बँक खात्यात जमा होतात। शेतकरी मित्रांनो, सोबतच पीएम किसानचे मिळून दर वर्षाला शेतकऱ्यांना 12000 रुपये अशी रक्कम मिळते। शेतकरी मित्रांनो, ही योजना शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी, त्यानंतर कर्ज परतफेड आणि इतर शेती खर्चासाठी मोठा आधार देत असते। शेतकरी मित्रांनो, अनियमित पाऊस, दुष्काळ, पूर आणि बाजारातील चढ उतार यासारख्या आव्हानांना ही मदत जीवनदायी ठरते। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे नेमकी योजना काय आहे ते सुद्धा जाणून घेऊया। 2023 मध्ये सुरू झालेली ही योजना महाराष्ट्र सरकारची एक स्वतंत्र योजना आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा फायदा मिळतो। म्हणजे जर तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तेव्हाच तुम्हाला नमो शेतकरीचा लाभ मिळतो। त्याचबरोबर यामध्ये व्याज मदत रक्कम म्हणजे दर 4 महिन्यांनी 2000 रुपयाचा शेतकऱ्यांना हप्ता मिळतो। शेतकरी मित्रांनो, एकूण वार्षिक जर मदत बघितली तर 6000 रुपये नमोचे आणि 6000 पीएमचे असे एकूण 12000 शेतकऱ्यांना मिळतात। त्यानंतर पेमेंट पद्धत जर बघितली तर थेट डीबीटी द्वारे जे आधार लिंक आपले बँक खाते असतात त्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होतात। आता याचा उद्देश जर बघितला तर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, शेती टिकवणे आणि आर्थिक स्वावलंबन वाढवणे यासाठी नमो शेतकरी योजना ही सर्वात मौल्यवान योजना मानली जाते। शेतकरी मित्रांनो, आता याची पात्रता आणि निकष जर बघितले तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील जमीनधारक शेतकरी कुटुंब म्हणजे या जे पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र आहे तेच शेतकरी या योजनेचे पात्र ठरतात। त्यानंतर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक असते। त्यानंतर ई-केवायसी पूर्ण केलेले असणे अतिशय आवश्यक आहे। तेव्हाच तुम्हाला ओटीपी येतो आणि ओटीपी द्वारे तुमच्या मोबाईलवर ओटीपी आल्यानंतर तुम्हाला कळते की तुम्हाला नमोचा हप्ता आला की नाही। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जे 2019 नंतर ज्यांनी जमिनी खरेदी केलेल्या आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा आता लाभ मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडला की योजनेचे मुख्य फायदे काय असतात, तर थेट आणि पारदर्शक मदत म्हणजे कोणत्या मध्यस्थी यामध्ये नसतो, थेट डीबीटीद्वारे पैसे खात्यात जमा होतात। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो 2025 मध्ये 7 हप्त्यामध्ये 91,065 लाख शेतकऱ्यांना 1892 कोटी वितरण झालेले आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजेच आता शेतकऱ्यांना हा हप्ता 1900 कोटी रुपयांचा मिळणार आहे। आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा प्रश्न की 8वा हप्ता आपल्या खात्यावरती केव्हा जमा होणार, तर शेतकरी मित्रांनो, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे 8व्या हप्त्याला काही थोडासा उशीर झाला, पण आता सोमवारी म्हणजे येणाऱ्या सोमवारी हा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।